जिजामाता उद्यानापासून ते आझाद मैदानांपर्यंत हा मोर्चा असणार आहे। दरम्यान नवी मुंबईमध्ये मराठा मोर्चाचा वाहतुकीवरती कोणताही परिणाम अजूनही झालेला दिसत नाहीये। अत्यंत काटेकोर नियोजनामुळे नवी मुंबईहून मुंबईकडे येणारी वाहतूक आहे ती सुरळीत सुरू आहे। तिथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारीनं। नवी मुंबईहून वाशीचा टोल नाका आणि खडीपूल पार करून आम्ही मुंबईच्या दिशेने निघालेलो आहोत आणि एरवी ज्या रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळते त्या रस्त्यावरती वाहतूक अतिशय सुरळीत पाहायला मिळते। याची प्रामुख्याने दोन कारणं दिसतायत। पहिलं कारण म्हणजे मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्ताने मुंबईत होणारी गर्दी पाहता इतरांनी मुंबईकडे येणं आज टाळलेलं असावं आणि दुसरं कारण म्हणजे या क्रांती मोर्चाच्या निमित्ताने करण्यात आलेलं काटेकोर नियोजन। पश्चिम महाराष्ट्रातून या मोर्चासाठी पुण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील लोकांसाठी पार्किंगची आणि राहण्याची व्यवस्था वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आली आहे। उदाहरणार्थ पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातून या मोर्चासाठी येणाऱ्या लोकांची व्यवस्था ही खारघरला करण्यात आली आहे। त्यांच्या वाहनांची व्यवस्था देखील त्याच ठिकाणी करण्यात यावी अशा सूचना त्यांना देण्यात आल्या। तर सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमधून येणाऱ्या लोकांची व्यवस्था ही एपीएमसी अर्थात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये करण्यात आली आहे आणि तिथं वाहनं लावून ते लोक तिथल्या त्यांच्या जवळच्या रेल्वे स्टेशनहून भायखळ्याकडे निघालेले आहेत। त्यामुळे जी लोक शेवटपर्यंत वाहनातून प्रवास करणार आहेत त्यांच्यासाठी हा रस्ता बऱ्यापैकी आपल्याला मोकळा दिसतोय। एरवी ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी पाहायला मिळते त्या ठिकाणी ही वाहतूक कोंडी पाहायला मिळत नाहीये। अगदी सुरळीतपणे ही सगळी वाहतूक सुरू आहे। दुसऱ्या बाजूला या मोर्चाच्यासाठी मुंबईत येणाऱ्या लोकांसाठी मराठा मोर्चाच्या स्वयंसेवकांकडून अशा प्रकारे ठिकठिकाणी चहा आणि नाश्त्याचे स्टॉल्स उभे करण्यात आले आणि लोकांना चहा नाश्ता देण्यात येतोय। किती लोक गेलीत सकाळपासून इथं, काय अंदाज तुमचा? ह्या रोडने हवेने कमीत कमी 1 लाखाच्या वरती गेलेले आहेत आणि आता आमच्यापाशी आम्ही जे उपहार ठेवलेला होता मराठी माणसासाठी आम्ही कमीत कमी आमच्यापाशी 25,000चा आम्ही प्रोग्राम पूर्ण केला। इथं एक स्टॉल दिसतोय, पाठीमागे एक दिसला, हे आमचा इथं आहे पाठीमागचा म्हणजे ज्या त्या मंडळाने काय स्टॉल ठेवलेला आहे आणि आम्ही मानकुन विभागातर्फे हे स्टॉल ठेवला। तुम्ही सगळे रिक्षा चालक आहात? रिक्षा चालक रिक्षा चालकांकडून हा स्टॉल ठेवलेला आहे।